नमस्कार, तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये। तर करूया ब्लॉगला सुरुवात। तर सगळ्यात आधी तर आजचा दिवस खूप खास आहे। तर आज आहे स्वातंत्र्य दिन। तर माझ्याकडून सर्वांना तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप 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 शुभेच्छा। तर आमची पिल्लू बघा किती क्यूट दिसते। तर आम्ही निघालेलो आहोत आता ठाणा मार्केटला शॉपिंग करायला आणि ट्रॅफिक बघा किती आहे। तर कशाला निघालेलो आहोत शॉपिंग, आणि दुसरं म्हणजे की आम्ही निघालेलो आहोत हळद दळायला। तर आता तुम्ही बोला हळद दळायला कशाला निघालेले आहे, त्या काही लग्न वगैरे आहे का कोणाचं? तर अजिबात नाही। तर आम्ही ना हळकुंड घेतो आणि त्याची हळद दळून आणतो, कारण की अशी आपण जी बाहेरून हळद घेतो त्याच्यात केमिकल वगैरे सुद्धा असतं आणि ती खराबसुद्धा होते, काळी पडते, कधी कधी त्याच्यात आळसुद्धा होतात। म्हणून मग आम्हीही असं हळकुंड घेऊन ती दळूनच आणतो। तर थोड्याच वेळात आम्ही पोचेन। आणि आमचं पिल्लू बघा, तिला झोप आली होते पण बाहेर फिरायचं म्हटलं की तिला खूप आवडतं। कशी बघा मज्जा करत आहे, हात इकडे तिकडे करत आहे। तिला बाहेर खूप आवडतं, कितीही झोप आली तर तिची झोप निघून जाते आणि तिला खूप फिरायला आवडतं। तर इकडे तिकडे टकमक नुसती बघत असते। तर बघूया, आणि आम्ही पोचलेलो आहोत बघा मार्केटमध्ये। आणि आज 15 ऑगस्ट असल्यामुळे सगळे इकडे फक्त तिरंगाच दिसत आहे। वरी केशरी, मध्ये पांढरा, खाली हिरवा रंग दिसत आहे सगळीकडे। तर आम्ही उतरलेलो आहोत, हा आहे जांभळी नाका, तिथे आम्ही उतरलेलो आहोत आणि चालत चालत आता आतमध्ये निघालेलो आहोत। तर असा पण व्हिडिओ वगैरे काय करायला लागलं ना की सगळे आजूबाजूचे तोंडाकडे बघत असतात। आणि हे बाजूचे काका बघा कसे येत आहेत त्या मोबाईलमध्ये। आणि एकतर मी सुद्धा नवीनच ब्लॉग बनवायला सुरुवात केलेली आहे आणि मला सुद्धा थोडंसं असं लाज वाटल्यासारखं वाटते, आणि हे लोक असे तोंडाकडे बघितल्यावर तर अजूनच। आणि पिल्लूचं बघा कसं चाललेलं आहे, आणि हे असं बघितलं की आपल्याला सुद्धा असं जरा वेगळंच फील येतं। पण बोलले आपल्याला करायचं आहे तर लाजायला नको, म्हणून आता थोडंफार मी स्टार्ट करत आहे। तर ह्या आहेत माझ्या सासूबाई। तर तुम्ही सारखं बोलत होता ताई तुझी सासू आम्ही बघितली नाही, कुठे असतात, कधी येतात वगैरे काय आहे ते विचारत होता। तर ह्या आहेत बाळाला घेतलेल्या सासूबाई आहेत माझ्या। तर इथेच सेल लागलेला होता साड्यांचा, 350ला काहीतरी साडी होती, काठपदर वगैरे त्याच्यात होत्या। तर इकडे ठाणा स्टेशनला मामलेदार मिसळ म्हणून खूप फेमस आहे, खूप म्हणजे खूप फेमस मिसळ आहे। तर ते सुद्धा आम्ही खायचे ठरवले होतं, पण तिथे गेल्यानंतर तिथली गर्दी पाहून खूप म्हणजे खूप वेटिंग होतं। आम्ही गेलो होतो, लाईनीत उभं राहिलो होतो, पण खूप गर्दी होती। त्याच्यानंतर मग आम्ही ते कॅन्सल केलं, कारण पिल्लूला घेऊन एवढ्या वेळ लाईनमध्ये उभं राहायचं आणि त्याच्यानंतर तिने खायचं ते खूप हे होतं, म्हणून आम्ही कॅन्सल केलं। आणि इथे सुद्धा सेलच लागला होता, बूट होते बघा तुम्हाला दिसत आहेत, खूप छान होते शूज वगैरे। तर ते 100 रुपयाला सेल होता, हे सुद्धा 100 रुपयाला। तर तो सुद्धा बघा तुम्ही, किती छान छान चप्पल आहेत बघा, आणि 100 रुपयाला। पण माझ्या मापाच्या ह्याच्यात नव्हते, त्याच्यामुळे मी काही घेतलीच नाही, मला बसलीच नाही। मी बघितलं ट्राय करून, पण खूप मोठ्या होत्या। आणि आम्ही मग बूट घ्यायला दुकानात गेलो। आतमध्ये बघा किती छान छान चप्पल आहेत, 500, 800। आणि आमची पिल्लू बघा खूपच खुश आहे, एवढं मोठं दुकान वगैरे बघून नुसती खूप खुश झाली होती। नंतर आम्ही बूट घेतले सासूबाईंनी, बाहेर निघालो। तर इथे बघा सगळं फक्त देवाचं साहित्य भेटतं, भांडी वगैरे, भांड्याचं दुकान आहे, आणि हार वगैरे देवाचे, भांडी पितळाची वगैरे, सुपाऱ्या ते सगळे, परत इथे मटका वगैरे आपल्याला जे असतं शोचं वगैरे, सगळं इकडे भेटतं। तर मी बोललेलो आम्ही हळद हे करायला आलेलो आहे दळायला, तर आम्ही आता तिकडेच निघालेलो आहोत। तर हे बघा मार्केट आहे, इथून स्टार्ट झालं ते। तर हे ते तळायचं आहे।
तळण वगैरे. तर इथे सगळे पूर्ण मसाल्याचंच आहे. मिरच्या बघा, सगळे मसाले, लोणचं वगैरे, मिरच्या सगळं इकडे पूर्ण तेच आहे. नारळ आणि हे बघा पूर्ण मसाल्याचे दुकान. आणि आज मला काही गर्दी एवढी दिसत नाही तर खूप गर्दी असते, पूर्ण पॅक झालेलं असतं. तर इकडे ना डायरेक्ट लोक मसाला करतात, म्हणजे आमच्याकडे चटणी बोलतात, तुमच्याकडे कोणाकडे मसाला बोलत असतील तर डायरेक्ट इथे मिरच्या घेतात आणि डायरेक्ट तिथे मसाला करून घेतात. इथे मिरच्यासुद्धा असं त्याची देठं वगैरे काढून भेटतात, डायरेक्ट घ्यायच्या आणि त्याची करायचे. इथे बघा ह्या आजी दिसतात का, ह्या अशा खूप बायका असतात इथे. आता ह्यावेळी गर्दी नाही तर एवढ्या बायका असतात की त्या मिरच्या इथे साफ करत असतात, त्याची देठं काढायसाठी कितीतरी महिला इथे असतात. तर आता मी हळकुंड बघतोय. तर हळकुंडसुद्धा पहा किती महाग आहेत. काहीतरी हे 260 वगैरे की जास्त होते आणि हे पण तसे त्याच्यापेक्षा एक महाग आणि एक थोडे कमी असे काहीतरी होते. तर ते गोल होते आणि हे असे लांब असतात तसे होते. तर मागच्या वेळी आम्ही जेव्हा केले होते तेव्हा आम्ही थोडी घरची आणि ह्याच्यात मिक्स करून केली होती. आता ह्यावेळी खूप महाग आहेत. आणि पिल्लू बघा, मिरचीत तिला खेळायचं आहे, बाप रे. आणि चुकून जर हाताला मिरची लागली तर काय करणार, किती रडेल. आणि तिला मिरचीच पाहिजे होती आणि सारखं काहीतरी तोंडात घालत होतं. आणि मिरचीसुद्धा घेऊन ती काय करणार होती तर तोंडातच घालणार होती आणि मग बघा काय झालं असतं. आणि आता बघा मी हळकुंड पकडले हातात तर कशी करते. तर तिच्या हातात मी हळकुंड दिलं होतं, तिने पूर्ण हात पिवळा करून घेतला होता आणि लगेच तोंडात घालायला सुरुवात केली होती. तर अशी आहे आमची आगाऊ पिल्लू. कशी आहे कमेंट्स करून नक्की सांगा. तर मग आता इथे आम्ही हळकुंड घेतले, गोल घेतले, ते वेगळ्या आहेत, त्याचं नाव काहीतरी मला तर आठवेना झालं आहे. तर आम्ही हेच हळकुंड घेतोय, गोलवाली घेतली आम्ही. 1.5 किलो हळकुंड घेतली. आणि हे बघा ते हळद वगैरे आणि मसाला करायच्या चक्की आहेत. आपल्या गावाला कशा असतात बघा ना, वेगळ्या, आणि इथे थोडे वेगळेच आहेत. तर याच्यात हळद दळली जाते. इकडे पण आहेत बघा. इथे फक्त पूर्ण हे मार्केटमध्ये मिरची वगैरे मसाला त्याचंच आहे, खोबरं वगैरे. तर आज काहीच गर्दी नाही, मला तेच समजत नाही. एवढी गर्दी असते ना, खूप वेळा मी गेलेली आहे, खूप गर्दी असते इकडे. तरी असे आहेत त्याच्या गिरणी, तुमच्याकडे चक्की बोलत असतील. आणि तिथे ते नव्हते म्हणून मग आम्ही आता दुसरीकडे निघालेलो आहोत हळद दळायला. इथे आलेलो आहोत आणि लगेच म्हणजे किती फास्ट होतात बघा. आता तुम्हीच दळून लगेच होतात. आणि जशी चक्की चालू झाली इकडे पिल्लू रडायलाच लागली, घाबरली. आम्ही तिला बाहेर घेऊन गेलो. मग बघा बघते कशी बघा. आणि इकडे आम्ही मग बाहेर निघालो. आतमध्ये चक्की आहे, कशी बघते, कावळी बावळी झालेली आहे आणि घाबरली पण होती. एक 5 मिनटं सुद्धा लागली नाही तिथे हळद दळायला, एवढ्या फास्ट हळद दळून झाली. 1 किलो हळद दळायला काहीतरी 20 की 30 रुपये होते. आणि आता आम्ही तिथून बाहेर आलो आणि इथे आम्हाला TV साठी कवर घ्यायचा होता. तर मग TV साठी कवर घेतला आणि त्याच्या पाठीच बघितलं का 1 ग्रॅम गोल्डवर एकावर एक फ्री असं होतं. 1 ग्रॅम गोल्डचे नेकलेस वगैरे सगळं तिथे भेटते आणि खूप छान कलर असते. कसं कधी आला कराल तर नक्की भेट द्या. आणि तुम्ही सुद्धा कपडे नक्की घेऊ शकता. मग पर्स बघायची होती म्हणून पर्स बघितली आणि आम्ही एक पर्स घेतली सुद्धा 250 रुपयाची. आणि कवरसुद्धा घेतलेले आहेत. आणि आता वाजलेले आहेत 7:30 आणि आम्हाला खूप वेळ झालं. वातावरण बघा तर ही आहे तलावपाळी आणि वातावरण तुम्ही पाहू शकता, ढगांचा कलर कसा झालेला आहे आणि वातावरण किती मस्त बघण्यासारखं झालेलं आहे. ते बघा घोडागाडी वगैरे सगळं आहे. तर इथे मस्त मोठीच्या मोठा असा राऊंड आहे गोल, त्याच्यात बसवतात आणि एक राऊंड घेतात आणि एका राऊंडला 100 की 200 असं काहीतरी पैसे घेतात. तर खूप वेळ आम्ही खूप रिक्षावाल्यांना
विचारलं आमच्या जिकडे आम्ही जातो तिकडे, तर खूप जण नाहीच बोलत होते. त्यांना काय प्रॉब्लेम होता काय माहीत, आणि रिकामी रिक्षा घेऊन जात होते पण त्यांनी आम्हाला घेतलं नाही. मग पिल्लूला घेऊन आम्ही तसंच पुढे आम्ही खालून चालू त्या घोड्यांच्या पुढे आलो. आणि मग आजी आहे म्हणल्यावरती पिल्लूचा लाड तर व्हायलाच पाहिजे. मग आजी लगेच पिल्लूसाठी एक फुगा घेऊन आली. आम्ही काल परवा बाजारला गेलो होतो, तिकडे पण घेतला होता, तिला खूप आवडला होता, म्हणून मग आजी आहे शेवटी राहवलं नाही, लगेच मग फुगा घेऊन आली. आणि पिल्लूसुद्धा खूप खुश झाली तो फुगा पाहून. फुगा तिच्या हातात दिलेला आहे आणि आम्ही आता चालत निघालेलो आहोत. शेवटी आम्हाला खूप वेळ चालतो तरी अजून रिक्षा भेटतच नाही. अजून आम्ही तिथेच चालत आहोत. 10-15 मिनटं आम्ही तिथे थांबलो, पण रिक्षा काय आम्हाला भेटली नाही. बोलले चला पुढे चालत जाऊ. आणि इथे आज आहे 15 ऑगस्ट, त्याच्यामुळे इथे कोणतरी सिंगर आलं होतं, तर कोणतरी गाणं बोलत होतं. तर बघा मस्त कसं फुगे वगैरे आहेत. आणि कशी वाटते तुम्हाला तलाव पाळी. मी खूप वेळा ह्याचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे फिरायला गेली म्हणून, तर आत्तासुद्धा मी केलेलं आहे. इथे बघा कोणतरी, मी बोलले ना, गायकसुद्धा आलेले आहे, त्यांनी छानपैकी ते गाणं बोलत होते. तर अशी आहे ही आमची ठाण्यामधील तलावपाळी. नक्की कधी आला तर नक्की भेट द्या तिकडे. आणि आम्ही इथून खालून चाललेलो होतो, नंतर इथे खाली उतरलो आणि ते घोडे एवढे पळत येतात आणि बाजूने ट्रॅफिक पण असतं. आणि मग एवढे जोरात भीती वाटले त्या घोड्याची की असं वाटतं की आता ते पळत आपल्या अंगावरती येतात की काय. म्हणून मग नंतर पुन्हा आम्ही वरती चढलो. आणि पिल्लूचं बघा फुग्यासोबत किती मस्ती चालली होती. आणि खाली पण मऊ फुगा होता, त्याच्यामुळे तिला फक्त चावायचं असतं, बाकी काही नाही. त्या भेटली आणि फायनली आम्ही घरी आलो आहोत. आणि त्याच्यानंतर मग हा आमच्या पिल्लूचा कार्यक्रम कसा चाललेला आहे, इकडे खेळ तिकडे खेळ असं चाललेलं होतं. आणि सकाळी आम्ही तिरंग्याचा फ्रॉक घातलं होता, पण पुन्हा ते खराब झालं म्हणून बाहेर जाताना दुसरं फ्रॉक घातलं होतं आणि घरी आल्यावरती परत चेंज करून हे फ्रॉक घातलं होतं. कशी बघते कॅमेऱ्याकडे फक्त बघा. आणि कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.